त्याच्या अलीकडे दुसरं होल मारून ही झाड कापायचं आहे का? हां चालतंय, कोयता आणि कट करूया. ही जबलपूर ह्याला कसलं लागत नाही. लागते पण त्याला तर हे फळ ॲक्च्युली ना, म्हणजे झाड नाही खराब आहे, त्याला काय म्हणतात नर मादी काहीतरी असतंय ना, त्यामधलं हे झाड आहे. बा कसलं मोठं आहे, बाकी झाडे बघा केवढे आहेत. हे त्याच्या प्रमाणे लय मोठे, पण ह्याला फळ नाही लागत. इकडं आता काल फळ किती मोठी तोडून पाठवली, आणि हे बघा केवढं फळ आहे. ते पण म्हणजे क्वालिटी नाही त्यात, त्यामुळे फळ आम्ही तोडतोय आता आणि त्याच्या ठिकाणी नवीन रोप लावतो, जे की हे आहे. हे वाला तर फावडा ठेवलाय. हे थोडं पाणी टाकल्यामुळे सुकून गेलंय, पण हे येऊ शकतंय, काही प्रॉब्लेम नाही. हे वाला लावायचं. बाकी काल 100 क्रेट काढून पाठवलेत मार्केटला, मस्त 80,000 आले त्याचे. हे पेरू पडतंय फांद्या मार की ॲक्च्युली झाड पूर्ण बुडाचं काढायचं. अरे ते कट मार डायरेक्ट बुडा पण. हां देत ना. तर आम्हाला हे तोडायचं ॲक्च्युली झाड, त्यामुळं कसलं मादी म्हणतात का, वेगळीच व्हरायटी. वेगळीच जात आहे कुठली, तर त्यामुळे तोडून टाकतो, फळच लागत नाही. ताकमध्ये ती जनावराला हे करायचं शेळ्याला. ॲक्च्युली हे असं तोडायचं असतं. ह्याला म्हणते ते एका कुच्च्यात. तीन फांद्यावर झाले मोठ्या मोठ्या मुंग्या चावलेल्या आहेत. मला तुफानी कुच्चा म्हणते. पाचरोट सर बाजूला तिथलं. आणि आता इथं ना आम्हाला दुसरं रोपटं लावायचं. ॲक्च्युली खाली ड्रीप आहे. ही पण आहे ना, ह्याला बेडगा इथं साईडला घेऊन. अरे थांब, बेडग्या नाही करू. ॲक्च्युली बेडग्याने ह्याला काढतो आम्ही मुळात उपसून, कारण ह्याला असं तोडून ठेवलं तरी पुन्हा येणार आहे. त्यामुळे ह्याला मुळ्या बघायच्या कसल्या वाढल्या. बंद करू. राहू दे चाल. एवढं मोठं आहे की कसं माती एवढी मजबूत मुळे ना त्याची, किती तुटत नव्हती, उपसत नव्हती, तोडून काढली. बघा ताव इकडे मुळे, ही ती मुळे त्याच्या पसरलेल्या मुळे आहेत साईडनी सगळ्या. आता इथं आम्हाला दुसरं रोपटं लावायचं आहे, बारकं नाही. कशामुळे तेच आहे. हा कुठं पसरलंय ती, हे रोपटं आहे तिथं लावायचं आहे. ते ह्याला आम्ही आहे का जरा खाली डबरं कर थोडं. त्याच्यामुळं किती पसरलाय एका झाडामुळे बघितल्या. हे आता गाईला म्हशीला टाकायचं, खात्यात. थोडं साईडलाच पडतंय खालीच. हे रोपटं झालं, ड्रीप त्याला लावली बरोबर. हा त्याचं चगाळ त्याच्यावरती टाकलं. झालं रोपटं लावून. आणि ही सगळी पेरूची बाग. आता पेरू पण काढायचे.